स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी घराला आणि मनाला प्रसन्न ठेवणारे रूटीन आपल्यासोबत शेअर करत आहे। तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे मी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले का लगेचच मुख्य दरवाजा म्हणजे बाहेरचा पॅसेज वगैरे असतो, तर गावाला असे अंगण वगैरे असतात, तर बायका बाहेरचा अंगण वगैरे झाडून घेतात। तर इथे आपण बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे छोटासा असा पॅसेज आहे, तर तो मी लगेचच इथे झाडून घेते आणि मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेते। तसेच एक दिवा प्रज्वलित करून घेते, त्यामुळे आपल्या घराला खूप प्रसन्न वाटते आणि मनही फ्रेश राहते, प्रसन्न राहते। तर मी हे डेली करून घेतच असते। तर बाहेरची पूजा रांगोळी वगैरे झाली का लगेचच मी हॉलमधील किचनमधील बेडरूममधील सर्व झाडझूड करून घेते, म्हणजे जो काही कचरा वगैरे असेल तर तो काढून भरून वगैरे घेत असते। त्याच्यानंतर लगेचच मी देवांची पूजा वगैरे करून घेत असते। तर आज मी मस्त देव स्वच्छ साफ करून घेतले होते आणि देवघर पण स्वच्छ केला होता, तर ते काही मी शेअर केलं नाही, डायरेक्ट तुम्हाला इथे पूजा शेअर करत आहे। तर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटते अशी पूजा वगैरे करून घेतली का, आणि देव पण साफसुथरे असते का, मस्त वाटते पूजा वगैरे करायला। तर मस्त स्वामींना एक मोगऱ्याचा गजरा वगैरे मी इथे अर्पण केला आहे आणि स्वामी पण खूप फ्रेश आणि खूप प्रसन्न वाटत आहे। तर पूजा वगैरे झाली का मस्त अशी सकाळी सकाळी फ्रेश वाटते आणि घराला आणि मनालाही प्रसन्न वाटते, तसेच घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते। तर मी उठले का लगेचच मुलं पण उठत असतात, तर माही तुम्हाला दिसलीच असेल सायकल फिरवताना। तर पूजा वगैरे झाली का लगेचच मी तुळशी मातेला आणि सूर्यनारायणाला जल अर्पण करून घेते। तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करून घेते, अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि इथे तुळस वाळलेली तुम्हाला दिसलीच असेल, पण छोट्या तुळशी खूप अशा उगवल्या होत्या, तर कॅमेरा खूप लांब असल्यामुळे ते काही शूट झालं नाही। तर इथे मी मस्त हळदी कुंकू तांदूळ वगैरे वाहून मस्त नमस्कार वगैरे करून घेते आणि उगवत्या सूर्याला नेहमी नमस्कार करून घ्यायचा, त्यामुळे आपला दिवस खूप फ्रेश आणि खूप प्रसन्न राहतो, दिवसभरात कुठल्याही प्रकारचा थकवा वगैरे जाणवत नाही। तर मी हे डेली करून घेतच असते, नेहमी सूर्यनारायणाला जल अर्पण करून दर्शन वगैरे घेऊन मगच पुढच्या कामाची सुरुवात वगैरे करते। तुळशी मातेची पूजा वगैरे झाली का लगेचच मी बेडरूममधील जे आपल्या बेडवर बेडशीट वगैरे अंतरतो, तर ते मी 2 दिवसात 4 दिवसात किंवा 8 दिवसात बदलून घेत असते। तर आज मी सर्व स्वच्छ धुवायला टाकले आहेत आणि इथे स्वच्छ धुतलेली बेडशीट आणि उशांची कवर वगैरे काढून घेतली, तर लगेचच बेडवर बेडशीट वगैरे टाकून घेतली आणि इथे लगेचच मी उशांची कवर वगैरे घालून घेत आहे। तर मी पुढे तुम्हाला दाखवतेच आपल्या बेडचा फायनली लुक। तर बघा किती छान आणि किती प्रसन्न वाटते अशी नवीन बेडशीट वगैरे टाकून घेतली का। त्याच्यानंतर लगेचच मी नाश्त्याची वगैरे तयारी करून घेत असते। तर आज मस्त असा उपवास होता मिस्टरांना पण मला पण, तर मी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, तर रेसिपी वगैरे शेअर केली नाही। खिचडी वगैरे बनवून झाली लगेचच मी इथे देवासाठी नैवेद्य काढून घेतला आणि देवाला नैवेद्य अर्पण करून घेतला। त्याच्यानंतर मी लगेचच मिस्टरांच्यासाठी नाश्ता प्लेटमध्ये भरून घेतला, खिचडीच दिली, त्यांचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि त्यांना ऑफिसला जाण्यासाठी म्हणजे टिफिन वगैरे तयार करून घेतला, ते गेले ऑफिसला वगैरे। त्याच्यानंतर मी लगेचच इथे मुलांसाठी मस्त असे घावणे बनवत होते, तर कॅमेरा असा आडवा असल्यामुळे तर घावणे बनवलेले काही शेअर झाले नाही। तर आता मी हे सर्व घावणे वगैरे बनवून घेते आणि त्याच्याबरोबर मुलांना मस्त टोमॅटो केचप किंवा जाम वगैरे त्याबरोबर खूप छान लागतो, तर त्याच्याबरोबरच ते खातात। आणि इथे तुम्हाला दूध वगैरे गरम केलेला दिसतच असेल, दूध पण आला होता। तर आता हे सर्व मी घावणे वगैरे बनवून घेत आहे आणि जे काही भांडे पडलेले आहेत नाश्त्याचे चहाचे वगैरे घावणे बनवून झाले का ते लगेचच मी साफ करून घेईल आणि किचन कट्टा वगैरे सर्व स्वच्छ वगैरे करून घेईल। तर आता घावणे वगैरे माझे सर्व बनून झाले आहेत आणि इथे लगेचच मुलांना मी नाश्ता देत आहे, कारण मुलं पण फ्रेश झाले आहेत, अंघोळ वगैरे झाली आहे त्यांची, तर ते बसले आहेत आणि मग आता मी त्यांना मस्त अशी नाश्ता वगैरे देत आहे। म्हणजे नाश्ता वगैरे झाला की आपली पुढची कामं पण होतात आणि आपल्याला दिवसभरात सर्व जेवढी कामं आवरून घ्यायची असतात ती आवरून होतात आणि आपल्याला दिवसभरात वेळ पण मिळतो। तर मी आता मुलांसाठी नाश्ता वगैरे इथे देत आहे आणि त्याच्यानंतर लगेचच जी भांडी वगैरे होते ते सर्व साफ करून घेतले आणि स्वच्छ करून घेतले। त्याच्यानंतर लगेचच घासून किचन कट्टा वगैरे साफ करून घेते। तर आत्ता मी करणार आहे व्हिडिओचा एंड। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ।